नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडींच्या बैठका, दंड बैठका, जोर बैठका सुरू आहे. एकूण काय तर राजकीय तालीम चालली आहे म्हणा ना, रंगीत तालीम. महाराष्ट्राच्या लाल मातीत होणाऱ्या राजकीय कुस्त्यामध्ये कोणता पहिलवान जिंकणार याबाबतची चर्चा सुरू आहे. वस्ताद शरद पवार तालमीत उतरून आपल्या एकेका पहिलवानांना मार्गदर्शन करतायत आणि आशा याची निर्माण केली जाते आहे की बघा बघा कसब्यात भाजपचा पराभव झाला, बघा बघा कर्नाटकात भाजपचा पराभव झाला, आपण भाजपला पराभूत करू शकतो. आता भाजपला पराभूत करू शकतो ही मानसिकता आली आहे, पण काही नेत्यांच्या मध्ये मात्र एक मानसिकता अशीही आली आहे की भाजप नाटक करतो राज्यात पराभूत झाल्याचं, भाजपला केंद्रात यश मिळत असतंच. तेही आपण बघणार आहोत. जरा पुढे सरकूया. कर्नाटक कसबा या निकालाच्या लिटमस टेस्टवरून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पराभूत करून राज्यात सत्ता आणण्याची स्वप्न आता बघितली जाऊ लागली. महाविकास आघाडीची मूठ एकत्र आली तर भाजपला पराभूत करणं अशक्य नाही हे शक्यप्राय वाटणारं उद्दिष्ट दिलं जात आहे. मी अशक्यप्राय हा शब्द वापरलेला नाही आहे. खरोखर महाविकास आघाडीची मूठ एकत्र बांधल्या गेली तर मग मात्र भाजपसाठी कठीण होणार आहे. त्याचं एक महत्वाचं कारण आहे. भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला तरी एकटा राजकीय पक्ष उरलाय. कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आली असली तरी महाराष्ट्रात शिवसेनेचं अस्तित्व आहे का हा माझा मोठा प्रश्न आहे. म्हणजे एकनाथ शिंदे अद्याप तरी सत्तेवर पकड बसविण्याच्या नादी लागले आहेत. त्यांची शिवसेनेच्या या पक्ष संघटनेच्या उभारणीवर फारसं काम करताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे म्हणून जास्त काम करणं आवश्यक आहे. त्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहेच आहे. त्यामुळं पक्ष म्हणून शिंदेंच्या शिवसेनेचं बळ फारसं दिसत नाहीये. अशा वेळी भाजप हा एकुलता एक पडणारा पक्ष आहे. त्यानंतर येतो नंबर तो महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांचं एकत्रीकरण झालेलं आहे. उद्धव ठाकरेंची उभाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. काँग्रेसचं बळ जरासं उंचावलेलं आहे. काँग्रेसला बळ मिळालंय, लोकांच्या घरात लेकरू झालंय म्हणून उगाचच लेकराची वाट बघणाऱ्या माणसांच्या घरात देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आला आला मोसम आला, आता लेकरं होण्याचा मोसम आला असं काही लोकांना वाटतंय. जसा धोंड्याचा महिना आला की जावाई आनंदित होतात की आता आपल्याला धोंडे मिळणार. काही जावयांच्या नशिबी उगाचच दगड येतात, त्यालाच धोंडे समजून ते बिचारे गप्प बसतात. पण दुसऱ्या जावयाकडे कोणत्या शेजारच्या चांगले धोंडे चांदीचे सोन्याचे आहेर विहेर आला की आला आला धोंड्याचा महिना आला अशी जशी जावयात गुदगुल्या करणारी भावना असते ना, तशी या सगळ्यांच्या मनामध्ये गुदगुल्या करणारी भावना होती आहे. काँग्रेसला यश मिळालं म्हणजे मुळात भाजपचा पराभवच अशक्य आहे असं ज्यांना वाटत होतं त्यांना आता भाजपचा पराभव होऊ शकतो ही मानसिकता आलेली आहे. त्यामुळे या 2 पक्षाच्या मनात गुदगुले आहेत. पण घोटाळा असा आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, की यांना भाजपचं हे अपयश सुद्धा नाटक वाटतंय. मी म्हणालो ना की महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एवढी क्षमता आहे की यशाच्या जबड्यातून अपयश कसं खेचून आणायचं हे यांना उत्तम पद्धतीनं कळतं. ते जितेंद्र आव्हाड नावाचे व्यक्ती आहेत ज्यांनी आत्ताच सांगितलंय की भाजप नाटक करतं, केंद्रात विजयी होतं, राज्यात पराभूत होतं. ऐका तुम्ही. ईव्हीएम हा अतिशय धूर्तपणाने वापरला जाणारा हत्यार आहे. ते राज्यांच्या निवडणुका जिंकून देतात हे दाखवण्यासाठी की ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नसतो. त्यांना 3 प्रमुख राज्य स्वतःच्या ताब्यात ठेवायचे आहेत. एक गुजरात, एक उत्तर प्रदेश आणि लोकसभा. ईव्हीएमचा घोटाळा फक्त ह्या 3घांमध्ये होतो. बाकीच्या ठिकाणी ते म्हणतात गेलं राज्य गेलं तर गेलं आणि ते विश्वास देतात लोकांना की ईव्हीएम मध्ये काय नाही, ईव्हीएम मध्येच सगळं करतात ते. आणि म्हणून इतकी राज्य जिंकून सुद्धा लोकसभेत काहीच होत नाही. ऐकलं आता पटतंय ना की यांना दुसऱ्या दुश्मनाची गरज नाहीये. हेच आपापले दुश्मन आहेत. यांना कितीही ठरवा हे एकमेकाचे पाय कसे ओढायचे याचा प्रयत्न करते. शरद पवारांनी शिवसेनेची इज्जत काढण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आणि पण आगा म्हशी मला कुठं नेशी म्हणत शिवसेना देखील शरद पवारांचं शर्ट धरून, मी पुच्छ धरून म्हणणार नाही, शर्ट धरून शरद पवारांच्या मागे जाते. मरता क्या न करता अशी शिवसेनेची अवस्था आहे. महाविकास आघाडीमध्ये आजच्या घडीला असलेले 3 पक्ष आणि काही छोटी छोटी पक्ष
आता मी काही पक्षांना छोटी म्हणायचं का या प्रश्न अडलोय जरासं, कारण उगाच पुन्हा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला छोटं म्हटलं की आंबेडकरांच्या अनुयायांना प्रचंड राग येतो. तर महाराष्ट्रव्यापी वंचित बहुजन आघाडी जर यात सहभागी होणार असेल तर पुन्हा लफडा आहे. कारण विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी लढतीये म्हणून 288च्या 500 होणार नाहीयेत, त्या 288च राहणार आहेत. आणि या 288 मध्ये या 3 प्रमुख पक्षांमध्ये होणारे वाटे, त्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीला द्यायच्या जागा, त्यानंतर मराठा समाजाच्या म्हणून म्हणवणाऱ्या असलेल्या असा माझा दावा नाही, म्हणविणाऱ्या संभाजी ब्रिगेड या पक्षाला द्यायच्या जागा. कारण कोणत्या समाजाचा असा कोणता राजकीय पक्ष नसतो. मग MIM देखील फक्त मुसलमानांचाच पक्ष म्हणावा लागेल. तर MIM पुन्हा घेतलं त्यांना द्यायच्या जागा, म्हणजे वंचित बहुजन आघाडी, MIM आणि त्यासोबतच संभाजी ब्रिगेड या तिघांना द्यायच्या जागा. म्हणजे हे तिघं आणि हे तिघं. आमच्याकडे एक म्हण आहे, छटाक शक्कर 100 डुक्कर. किती वाद होतील. तर या सगळ्या 6 पक्षांच्या मध्ये या जागांची विभागणी करायचं ठरलं तर एकेका पक्षाला किती जागा वाट्याला येतील जरा हे समजून बघणं आवश्यक आहे. आणि मग ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हा पॅटर्न ठेवला तर आपल्या जागा जास्त व्हाव्यात आणि इतरांच्या कमी याव्यात यासाठी केले जाणारे प्रयत्न. जागा वाटपाबाबत आपण ठीक आहे समजून घेऊ, पण जिथे ज्या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढून राजकीय करिअर घडवणाऱ्या नेत्यांच्या आणि आमदार होण्याची इच्छा असलेल्या अनेकांच्या बाबत काय करायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. काय करायचं. एखादा विधानसभा मतदारसंघ जिथे काँग्रेसनेही जोर लावलाय, शिवसेनेच्या उबाठानेही जोर लावलाय किंवा त्यांचा मतदारसंघ आहे, तिथे वंचितचाही उमेदवार इच्छुक आहे, अशा वेळी काय होणार. अशा वेळी बंडखोरी होणार आणि बंडखोरी झाली की त्या पक्षाची मतं, आघाडीची मतं विभागली जाणार हे नक्की आहे. कसब्याच्या विजयात आमचं एकत्रीकरण झालं की जिंकता येतच हा धनगेकरांचा विजय, महाविकास आघाडीचा विजय असा दावा केला जात होता आणि त्यावरूनच सगळी गणित लावली जातात. चितावरून भाताची परीक्षा केली जाते. मुळात कसब्याचा विजय धनगेकरांचा विजय असं जाहीरपणे महाविकास आघाडीतून बोलल्या गेलं. कसब्याचा विजय माझ्या दृष्टीनं धनगेकरांचा, महाविकास आघाडीचा नाही, ती पुण्याच्या कसब्यातल्या मतदारांनी बदला घेण्याच्या भावनेतून, धडा शिकविण्याच्या भावनेतून केलेली कृती आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष कोथरूडची जागा ब्राह्मणाची काढून अन्य कोणाला देणार असेल, भारतीय जनता पक्ष कसब्याची जागा ब्राह्मणाच्या हातून काढून अन्य कोणाला देणार असेल तर आम्हालाही भाजपची गरज नाही, भाजप गेला उडत असं म्हणणारा जो एक ब्राह्मण वर्ग भाजपच्या या भूमिकांच्या विरोधात गेला होता, त्या वर्गाने सुडाच्या भावनेतून भाजपचा केलेला हा पराभव होता. अर्थात भाजप ही या भावना समजून घ्यायला कमी पडलं हे विसरून चालणार नाही. सेम टाइम झालेली पिंपरी चिंचवडची निवडणूक कोणी विसरत लक्षात ठेवत नाही, मुद्दाम उल्लेख करत नाही, कारण कसब्याचं गणित मांडण्यासारखं आहे. पिंपरी चिंचवडचं मांडून यश मिळणार आहे या दाव्याला छेद देणार आहे. पिंपरी चिंचवडमध्येही तिथल्या आमदाराच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली होती. तिथेही सहानुभूतीची लाट होती. या सहानुभूतीच्या लाटेत एक आणखी फॅक्टर होता, तो म्हणजे बंडखोर उमेदवार. आणि या बंडखोर उमेदवारानं घेतलेली मतं याचा विचार केला तर भाजपचा विजय सोपा कसा झालाय हे तुमच्या लक्षात येईल. आणि मला वाटतं पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीचा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊ शकतो. कारण अनेकांची राजकीय इच्छा असते की मला आमदार व्हायचं आहे आणि ती होणार नसेल तर शरद पवारांचा जो टिपिकल डाव असतो ना, डावात घेणे तर गोट्या उचल, म्हणजे तुझा खेळ मी मोडणार, मला खेळात घेणार नसाल तर, हे जे असतं त्या टिपिकल पद्धतीप्रमाणे लोक समोरच्याला विजयी होणार नाही यासाठीचे डावपेच आखत असतात. म्हणूनच पिंपरी चिंचवडचा निकाल हा त्या दृष्टीनं मार्गदर्शक म्हणून बघितला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड किंवा अन्य पक्षांच्या मध्ये होणारी विभागणी, जागांची विभागणी ही त्या पक्षातल्या उमेदवारांच्या, इच्छुकांच्या उमेदवारीला तडा देणारी असेल आणि इथे बंडखोरीचा धोका जास्त संभवतो.
मी तुम्हाला भाजपमधली बंडखोरी आणि अन्य पक्षातली बंडखोरी यातला फरक समजावून सांगतो. भाजपमधल्या बंडखोरांच्यामुळं भाजपच्या ट्रॅडिशनल वोटर्सना धक्का लागत नाही. बंडखोराची जी स्वतःची अशी काही मतं असतात तेवढी बाजूला पडतील, पण भाजपचा जो परंपरागत मतदार आहे त्याला कधीही धक्का लागत नाही. भाजपचा परंपरागत मतदार भाजपची साथ सोडत नाही, जरीही आपला नेता निघून गेला तरीही. त्यामुळे तिथे धक्का लागत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंवा उभाठा सेनेमध्ये असं नाहीये. त्या माणसांची एक स्वतःची वोट बँक आहे आणि तिला मात्र नेहमी धक्का लागताना आपण बघितलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बंडखोरीमध्ये आणि अन्य पक्षाच्या बंडखोरीमध्ये हाच एक मूलभूत फरक आहे आणि याच फरकामुळं उगाचच कसब्याच्या लिटमस टेस्ट दाखवून किंवा कर्नाटकचा निकाल दाखवून यश मिळवू शकेल अशी स्थिती मला अजिबात दिसत नाही. महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल असे संमिश्र आहेत. नांदेडची जागा अशोकरावांच्या कर्तृत्वामुळं महाविकास आघाडीला सत्ता असताना जिंकता आली, तर पंढरपूरची जागा सत्ता असतानाही गमवावी लागली होती. कसब्यातली जागा सुडाच्या भावनेतून महाविकास आघाडीला जिंकता आली, तर पिंपरी चिंचवडच्या जागेमध्ये मात्र यश मिळवता आले नाहीये. ही सगळी वेगवेगळी गणितं आहेत. 50-50% शक्यता इथेही उरतात. त्यामुळं उगाच एक शक्यता लावून महाराष्ट्रात असंच वातावरण राहील असं म्हणणाऱ्यांसाठी हे निकाल धडा असतील. त्यामुळं आत्ताच अंदाज बांधणं कठीण आहे. जसं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आदल्या रात्री लोकांनी घाई केली होती, तशीच घाई आपण आता करतोय. जरा कळ काढणं आवश्यक आहे. ही कळ काढल्यावरच या जाणून घेण्याच्या वेदनेतून आपली सुटका होणार आहे. बघूया काय होतंय ते. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.